बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात पीएम किसान सन्मान निधीचा 20,000 कोटी रुपयांचा 18वा हप्ता देखील जारी करण्यात येणार आहे। वाशिममधून मोदी कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित 23,300 कोटींच्या उपक्रमांचा शुभारंभ करतील, तर ठाण्यामध्ये 32,800 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत। याशिवाय बीकेसी ते आरे या दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ट्रेनला संध्याकाळी 6 वाजता मोदी हिरवा झेंडा दाखवतील। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रणय निर्माण आपल्या सोबत आहे। प्रणय, पंतप्रधानांचा हा वाशिमचा दौरा असणार आहे, त्यासोबतच ठाण्याचा देखील दौरा आहे। कसं पाहायचं या दौऱ्याकडे? नक्की दीपक, आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवी या ठिकाणी जी बंजारा समाजांची काशी आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा येत आहे। खरं तर पाहिलं तर अनेक वर्षापासून त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु मागे काही कारणांनी तो जो त्यांचा दौरा आहे तो रद्द झाला होता। परंतु यावेळेस त्यांनी जे महंत आहे आणि जे मंत्री संजय राठोड यांना शब्द दिला आहे की मी घटस्थापना होईल तेव्हा नवरात्रीमध्ये नक्की येणार, आणि आज पहिल्यांदा ते पोहरा देवी या ठिकाणी, त्यामुळे खूप मोठा जल्लोष पोहरा देवीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। जागोजागी त्यांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे। आणि पंतप्रधान आल्याच्या नंतर सर्वप्रथम ते जगदंबा देवीचे दर्शन घेतात। सेवालाल महाराज आणि रामराव महाराजांच्या स्मृतीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक होतील, आणि तिथून ते नगारा भवन जे त्या ठिकाणी बांधलेलं आहे खूप भव्य दिव्य, त्याचं लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आणि तिथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जाहीर सभेच्या ठिकाणी जवळपास लाखोंच्या संख्येने बंजारा भाविक संपूर्ण देशभरातून या ठिकाणी दाखल आलेले आहे। आपल्यासोबत काही बंजारा बांधव, आपण त्यांच्याशी बोलूया कसा उत्साह आहे, काय सांगाल कसा उत्साह आहे? पहिल्यांदा मोदी तुमच्या पोहरा देवीत येत आहे। सर, एक नंबर असं अतिशय सुंदर असं नंगारा भवनचं उद्घाटन होत आहे। तरी संजय भाऊ राठोडनं जे अतिशय जे आमचं जे बंजारा समाजाचं जे हे केलं त्याच्यासाठी मी त्याचं ऋणी आहो। आणि पुन्हा तुम्ही कसं पाहता सर? कारण की समाजाचे धर्मस्थान जे महान तपे श्री रामराव महाराज यापूर्वी मोदी साहेबाला भेटलेले होते, आणि त्या मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की मी निश्चितच मैं आऊंगा इसलिए। आणि समाजाकडून खूप मोठी अपेक्षा आहे सर, कारण समाज हा अतिशय कष्टात, दीनदलित आणि झोपडीत वाड्यात तांड्यात राहणारा समाज आहे, आणि देशाच्या पंतप्रधानाकडून खूप मोठी अपेक्षा आहे। आज बी समाज हा खूप म्हणजे मागासलेला आहे सर, शिक्षणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, आणि हे सर्व श्रेय या आमच्या समाजाचे श्रद्धास्थान रामराव महाराज यांच्यामुळे हे सगळं घडत आहे सर। कसं पाहता काका? चांगलं। केव्हा आले तुम्ही इथे? आम्ही रात्री आलो 4 वाजता। सकाळी 4 वाजेपासून तुम्ही इथंच आहे। आम्ही हिंगोली जिल्ह्याहून। दीपक, आपण बघू शकतो की पहाटे 4 वाजेपासून हे हिंगोली जिल्ह्यातून बंजारा समाजाचे बांधव आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। दीपक, प्रणय, या सगळ्याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। आणि यानंतर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा।